अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे। आपल्याला शनिवारी संध्याकाळी आपल्या घरामध्ये कापुरासोबत या दोन वस्तू जाळायच्या आहेत। या वस्तू जाळल्याने आपल्या घरातील सर्व दोष, नकारात्मकता, वाईट शक्ती, 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, आपल्या घराला जर वाईट नजर लागलेली असेल तर अनेक वेळा आपल्या कुटुंबातील जे सदस्य राहतात त्यांचे जीवनात संकट हे वारंवार येत असतात। यामुळे आपल्या कुटुंबाची, आपल्या घराची, आपल्या मुलांची प्रगती ही होत नाही। त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडणे, मतभेद, कलह, नवरा बायकोची भांडणे, आई मुलांची भांडणे किंवा आपल्या घरातील मुलं ही वाईट व्यसनी लागतात आणि यामुळे घरामध्ये अनेक अडचणी या निर्माण होतात। त्याचबरोबर घरातील व्यक्ती हे भरपूर कष्ट, मेहनत करत असतात, परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य तो मोबदला मिळत नाही आणि हा मोबदला त्यांना मिळत नाही कारण त्यांचं नशीब हे त्यांना साथ देत नाही। जर आपल्या घराला, आपल्या घरातल्या व्यक्तींना कोणी दोष लावलेले असेल तर नक्कीच आयुष्यामध्ये यासारख्या अडचणी ज्या आहेत तर ते यायला सुरुवात होते आणि यामुळे आपली परिस्थिती जी आहे तर ती चांगली राहत नाही। घरामध्ये गरिबी आणि दरिद्री ही यायला सुरुवात होते। आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही, प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतात। घरामध्ये सकारात्मक वातावरण हे राहत नाही, यामुळे घरामध्ये आपल्याला कधी-कधी बसावंसं देखील वाटत नाही। बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की जेव्हा आपण बाहेर असतो तेव्हा खूप प्रसन्न असतो, मन आपलं खूप शांत असतं, परंतु अचानक आपण घरामध्ये आल्यानंतरनं आपला मूड हा चेंज होतो। अचानक आपली चिडचिड होते, अगदी छोट्या कारणावरनं आपण चिडचिड करायला लागतो। तर अशा स्थितीमध्ये जर आपल्या घराला कोणी दोष लावले असेल तर यासारख्या समस्या आपल्या घरामध्ये होतात आणि म्हणूनच शनिवारच्या दिवशी आपण काही उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं। नजरदोष जे आहे तर ते दूर होतात, म्हणूनच मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, शनिवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे। शनिवारी तुम्ही संध्याकाळी 6 नंतरनं 7:30 वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण ही वेळ जी आहे तर ती वेळ उपाय, सेवा, उपासना करण्यासाठी खूप चांगली वेळ मानली जाते। लक्ष्मी येण्याची वेळ असते, यामुळे या वेळेमध्ये उपाय केले तर ते उपाय आपल्याला फळ देऊन जात असतात। तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे। या तुकड्यावरती तुम्हाला 3 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्याचबरोबर जर गाईच्या शेणाची गौरी असेल तर ती गौरी तुम्हाला घ्यायची आहेत। अगदी गौरीसुद्धा तुम्हाला अगदी थोडी घ्यायची आहेत, जास्त संपूर्ण गौरी तुम्हाला घ्यायची गरज नाही। जर तुम्ही दुकानामधून ह्या गौऱ्या आणलेल्या असेल तर मग त्यातली एक गौरी तुम्हाला घ्यायची आहे, परंतु जर तुम्ही गावाकडे राहत असेल, तुमच्या गावाकडे गाई असेल आणि गावाकडे जास्त करून गाईच्या शेणाच्या गौऱ्या ह्या बनवल्या जातात तर त्या गौरीतला एक छोटासा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे। नसेल तर तुम्ही नाही घेतला तरीही चालेल, परंतु असला तर अतिशय उत्तम, कारण शनिवारच्या दिवशी गाईच्या शेणाची गौरी ही घरात जाळल्याने घरातील कितीही मोठे दोष असू द्या ते नक्कीच दूर होतात। तर आपल्याला थोडीशी शेणाची गौरी घ्यायची आहेत आणि यासोबत थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते तुम्हाला त्या कापराच्या वड्यांवरती टाकायचे आहेत आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे। आता हे तुम्हाला कुठे जाळायचं आहे तर हे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर सर्वप्रथम प्रज्वलित करायचं, तिथे तुम्हाला पेटवायचं आहे आणि यानंतर हे भांडं तुम्हाला उचलून तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे। फिरवत असताना जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे आणि हे भांडं संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे।
हा उपाय करत असताना मनामध्ये सांगितल्याप्रमाणे या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे किंवा तुम्ही मोठ्या आवाजात केला तरीही चालेल। यानंतर काय करायचं, हे भांडं आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती मधोमध उंबरठ्यावरती आपल्याला ठेवायचं आहे। जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत उंबरठ्यावरती मधोमध आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे। बघा, या धुराने आपल्या घरातील सगळे दोष जे आहेत तर ते निघून जातील, घरातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होईल आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। घरातील दारिद्र्य आणि गरिबी हे देखील नष्ट होईल। प्रत्येक शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। बघा, काही दिवसातच त्याचा रिझल्ट तुम्हाला हा दिसून येईल। 2-3 शनिवार करायला सुरुवात करा आणि यानंतर त्याचा प्रभाव हा देखील तुमच्या घरामध्ये तुम्हाला दिसून येईल। तुम्ही 7 शनिवार देखील हा उपाय करू शकतात, 11 शनिवार देखील हा उपाय तुम्ही करू शकता। यामुळे तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये नक्की करा। त्याचबरोबर बघा, शनिवारच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला लिंबू आणि मिरची जी आहे तर ती तुम्हाला बांधायची आहेत। 7 मिरच्या आणि 1 लिंबू जे असतं तर ते तुम्हाला बांधायचं आहेत आणि हे तुम्हाला शनिवारच्या दिवशीच बांधायचं आहेत, कारण लिंबू आणि मिरची जी असते ना ती आपल्या घरावरची वाईट नजर जी आहे तर ती टाळण्यासाठी, दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते। प्रत्येक शनिवारी तुम्हाला बांधायचं। पुढचा शनिवार आला की तुम्हाला पहिलं काढून घ्यायचं आणि दुसरं लिंबू मिरची तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधायचं आहेत, कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं। तिथूनच नकारात्मकता, सकारात्मकता, चांगली लोक, वाईट लोक तिथूनच येत असतात। म्हणून ही लिंबू मिरची तिथे बांधली तर आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती ही प्रवेश करणार नाही। त्याचबरोबर बघा, आपल्या घरातील फरशी जी आहेत ना ती प्रत्येक शनिवारी लिंबू आणि मीठ टाकून तुम्हाला स्वच्छ करायची आहेत। असं केल्याने सुद्धा आपल्या घरातील सगळी नकारात्मकता जी आहे तर ती निघून जाते। यामुळे प्रत्येक शनिवारी तुम्हाला फरशी पुसायच्या पाण्यामध्ये मीठ आणि लिंबू तुम्हाला टाकायचं आहेत। यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना वाईट नजरेपासून दूर ठेवले जाते। कुटुंबावर वाईट संकट, अडचणी या येत नाही। शनिवारी आपण जेव्हा हे उपाय करतो तेव्हा ते खूप प्रभावी ठरतात, कारण शनिवार हा नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।